सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारळ उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। नारळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने नारळ उत्पादक शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय। वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव, नारळाला लागणारी कीड तसेच खत आणि कामगार खर्च यामुळे नारळ उत्पादनावर परिणाम होत असल्याचं दिसून येते। वर्षभरात 2 ते 3 हजार नारळाचे उत्पादन देणाऱ्या बागा आता 400 ते 500 नारळाचे उत्पादन देत आहेत। या नारळी बागायतींना प्रामुख्याने धोका हा वन्य प्राण्यांचा असून यामध्ये शेकरू, लहान माकडे, मोठी माकडे यांचा प्रादुर्भाव वाढलाय। एकंदरीतच यामुळे कोकणातील नारळ उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झालाय। कोकणमध्ये नारळची बाग आहेत आणि मी सुद्धा एक त्यात इथला कोकणमधला कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातला बागायतदार आहे। तर माझे जवळजवळ 500-600 नारळीची झाडं आहेत, म्हणजे माड। तर गेली 10 वर्ष नैसर्गिक काही आपत्त्यानुसार माडांचे जे काही उत्पन्न आहे ते मिळणं कठीण झालेलं आहे, कारण त्याला कोळी रोग आहे किंवा इतर काही एक भोमिरड्याचा असा रोग असतो। तो सुयेतनं आत जातो आणि सगळा आतला मरांदा आहे तो खाऊन माड मरतो। त्याशिवाय इतर काही आजार आहेत, रोग येत आहेत आणि त्याच्यातनं जे काय माडाचं उत्पन्न शेतकऱ्यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीच्या मनाने जे काय मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि थोडं कमी उत्पन्न मिळूनसुद्धा मार्केटमध्ये ज्याप्रमाणे मालाला जो रेट पाहिजे तो रेट मिळत नाही। तरी आपलं नुकसान होऊनसुद्धा त्या झाडाची जतन करतो आणि ती झाडं जिवंत ठेवलेली आहेत। त्याच्यामध्ये हौसेनंच हे चाललेलं आहे, पण प्रत्यक्ष व्यवहार बघितला तर ते नुकसानमध्ये आज सध्या चाललेलं आहे। शेतकऱ्याला काय करायचं तेच समजत नाही। म्हणजे माकड आहेत, शेकरू म्हणून एक नवीन आता एक आलेलं आहे, परत लाल तोंडाचे माकड आहेत, काळ्या तोंडाचे माकड आहेत, कसलंच उत्पन्न भेटत नाही। ते आता काय करायचं, सरकार काय याच्यावर ठोस असा ह्या काय करत नाही। त्याच्यावर बंदोबस्त करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, ते काय करतच नाही। आमची एक अशी आहे की हे माकड आहेत त्यांना काहीतरी बंदोबस्त करायचा, नंतर त्यांना मारायला तरी म्हणजे एक ह्या करायला द्यायला पाहिजे। पुष्कळ झालेलं आहे, एका कळपाला 40-40, 50-50, 60-60 माकड आहेत। काजूचे तसेच नुकसान करतात, काजू, कोकम, चिकू असे म्हणजे कसलीच झाडं लावायला नको। आपल्याकडे रामफळ पण होतं, रामफळ पण त्याचंसुद्धा पुष्कळ नुकसान करते, भेटतच नाही। आज रामफळचा दर आहे जवळजवळ एक फळ विकायला गेलं तर त्याचे 40 ते 50 रुपये भेटते बाजारपेठेला, पण ते आज ते एक पण आपल्याला पण खायला भेटत नाही।